क्लासिफिकेशन अँड नोमेनक्लेचर. तुम्ही जर बघितलं त्याच्या फंक्शनवरून ते काय रिॲक्शन करतात ह्याच्यावरून त्याचे काही नावं दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये बघा, पहिलं आहे ऑक्सिडो रिडक्टेज, दुसरं आहे ट्रान्सफरेज, तिसरं हायड्रोलेजेस, चौथं लायसेस, नंतर आयसोमरेज आणि नंतर लायगेसेस. चला वन बाय वन बघूया. पहिलं ऑक्सिडो रिडक्टेज. हे काय करणार आहे? ऑक्सिडेशन पण करणार आहे आणि रिडक्शन पण करणार आहे, म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन करणार आहे. त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडो रिडक्टेज. सो बघा, ऑक्सिडो रिडक्टेज और डिहायड्रोजिनेज एन्झाइम म्हणतात त्याला. ऑक्सिडो रिडक्टेज ऑक्सिडेशन पण करणार, रिडक्शन पण करणार बिटवीन टू सबस्टेट. एकाचं रिडक्शन करणार, एकाचं ऑक्सिडेशन करणार. आणि मग काय होणार? एक ऑक्सिडाइज होणार, एक रिड्यूस होणार. ठीक आहे, सिम्पली. दुसरं आहे ट्रान्सफरेज. हा काय करणार? एकातला ग्रुप दुसऱ्याकडे काय करणार? ट्रान्सफर करणार. हे बघा, एस जी एस डॅश, ह्यातला जी कुठं जाणार? एस डॅशकडे जाणार, है का? एस जी प्लस एस. सो कॅटलाइज अ ट्रान्सफर ऑफ ग्रुप अदर दॅन हायड्रोजन. अदर दॅन हायड्रोजन खूप सारे ग्रुप्स असतात. कुठले कुठले? हां, ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, बरोबर, अल्डिहाइड, कीटोन वगैरे हे सगळे. परत हायड्रोलेज म्हणजे काय? कॅटलाइज हायड्रोलिसिस ऑफ इस्टर म्हणजे ब्रेकडाऊन. इस्टर म्हणजे बॉन्ड, काल आपण बघितले. इस्टर म्हणजे काय असतो? सो कॅटलाइज हायड्रोलायसिस ऑफ इस्टर, इथर, पेप्टाइड, ग्लायकोसाइड. हे सगळे बॉन्डचे नाव आहेत, है ना? पेप्टाइड बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड, इस्टर, इथर, सी सी बॉन्ड, सी हलाइड बॉन्ड और पी एन बॉन्ड. हे बघा, ए बी प्लस H2O. काय झालं? H2O मधला OH प्लस H सेपरेट झाला. OH कुठे गेला? A कडे. B कडे कोण गेला? H गेला. ह्याला काय म्हणायचं? हायड्रोलेस. हायड्रोलेस थोडक्यात काय? ब्रेकडाऊन करते. काय करते? ब्रेकडाऊन. पुढचा कुठला आहे? लायसेस. काय करणार आहे? लायसिस म्हणजे रिमूव्ह करणार आहे. कोणाला? रिमूव्हल ऑफ ग्रुप बाय मेकॅनिझम अदर दॅन हायड्रोलिसिस लिव्हिंग डबल बॉन्ड्स. थोडक्यात इथं काय करणार आहे ते? हायड्रोजन बॉन्ड रिमूव्ह केला काय होते? हायड्रोजन रिमूव्ह केला का डबल बॉन्ड येते बघा तिथं. म्हणजे अल्केनचा अल्किन बनवायचा. अल्केनचा त्याला काय म्हणायचं? लायसिस. रिमूव्हल ऑफ ग्रुप बाय मेकॅनिझम अदर दॅन हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिसमध्ये काय बघितलं आपण? कुठे गेला हायड्रोलिसिस? हां, हायड्रोलिसिस. हे इथं बॉन्ड ब्रेक करते, है की नाही? इथं बॉन्ड बनवला त्यानं, डबल बॉन्ड केला, लिव्हिंग डबल बॉन्ड. हे बघा इथं आर सी डबल बॉन्ड ओ सी ओ ओ एच. त्याने काय केला? ह्यातला एक CO2 बाहेर काढला, आहे ना, आणि डबल बॉन्ड क्रिएट केला इथं, आर सी डबल बॉन्ड ओ एच प्लस CO2. आयसोमरेज काय करतं? ग्लुकोजचा आयसोमर कोण आहे? फ्रुक्टोज. काय असतं आयसोमर म्हणजे काय? अनुश्री, अंजली, व्हॉट इज मीन बाय आयसोमर? द सबस्टन्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ग्लुकोजचं काय आहे? C6H12O6. फ्रुक्टोजचं काय आहे? C6H12O6. फक्त स्ट्रक्चर काय दोघांचं? वेगवेगळं आहे. आयसोमरेज कॅटलाइज इंटर कन्वर्जन ऑफ ऑप्टिकल, जॉमेट्रिक और पोजिशनल आयसोमर. आता तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल ऑप्टिकल, जॉमेट्रिक और पोजिशनल आयसोमर. 12वीला वगैरे आहे तुम्हाला ते पुढं, म्हणजे ते आहेत ना, तुम्हाला 11वीला आहेत त्यावेळेस सर शिकवतील. ठीक आहे. ABC म्हणजे आयसोमर म्हणजे काय? ABC इथं पण आहे, फक्त काय झालं? अरेंजमेंट. येस, BCA. लायगेजेस catalyze the linking of two compounds together. Linking of two compound together. Example, enzymes which catalyze joining of bonds like CO, CS, CN किंवा PO एक्सेट्रा असं. ठीक आहे. हे बोल ना. हां, एक बॉन्ड बनवतो. सॉरी बघा, तोडणारे सगळे आहेत. लायगेसेस पण तोडते, हायड्रोलिसिस पण तोडते, जोडायचं काम हे करते बघा. कोण? लायगेस. पुढे जाऊन तुम्हाला DNA लायगेस पण बघायला मिळणार. DNA लायगेस काय करतं? 2 DNAच्या तुकड्यांना जोडतं. कोण? लायगेस. सो लायगेसचं काम काय बघा? लिंकिंग ऑफ टू कंपाऊंड्स टुगेदर. लिंकिंग ऑफ टू कंपाऊंड्स टुगेदर. एक्झाम्पल,
एन्झाईम विच कॅटलाइज जॉईनिंग ऑफ बॉन्ड्स लाईक CO, CS, CN, PO एक्सेट्रा. असं समजते, अशी स्टोरी. लायसेस कॅटलाइज रिमूव्हल ऑफ ग्रुप बाय मेकॅनिझम अदर दॅन हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस काय करते, कॅटलाइज हायड्रोलिसिस ऑफ इस्टर, ही बॉन्ड ब्रेक करून सेपरेटच करते त्यांना. आणि ही काय करते, लायसेस डबल बॉन्ड क्रिएट करते. काय करते, तिथलं एक मॉलिक्यूल रिमूव्ह केला का ते डबल बॉन्ड तयार होते. तुम्हाला माहिती आहे, एक बॉन्ड तयार करण्यासाठी 2 हायड्रोजनला रिमूव्ह करावं लागतं, आहे की नाही. 2 इलेक्ट्रॉन्स काढावे लागतात, त्यावेळेस काय होतं, एक बॉन्ड तयार होतो. आता कोफॅक्टर नावाचा महत्वाचा मुद्दा आहे बघा. एन्झाईम तर बघितलं आपण, आता काय बघूया, एन्झाईम मध्ये कोफॅक्टर हा काय मुद्दा आहे. को शब्द आहे, कोफॅक्टर म्हणजे काय असणार आहे, तो सोबत, कोणाच्या सोबत, एन्झाईमच्या सोबत. तर बघा आपण बघितलं ऑल एन्झाईम्स आर, सो बघा आता, these are the non-protein constituent bound to the enzyme to make the enzyme catalytically active. एन्झाईमला ॲक्टिव्ह बनवण्यासाठी एन्झाईम सोबत जो नॉन प्रोटीन पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, कोफॅक्टर. एन्झाईमला काय करण्यासाठी, कॅटलायटिकली ॲक्टिव्ह करण्यासाठी प्रोटीनियस एन्झाईम सोबत जो नॉन प्रोटीनियस पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, कोफॅक्टर. समजते का नाही. मुनिया कुठे आहे, ओ माय गॉड, लय लांब गेली. आणि अपो एन्झाईम म्हणजे काय, ॲक्च्युअली एन्झाईमला काय म्हणायचं आपल्याला, अपो एन्झाईम. म्हणजे बघा एन्झाईममध्ये 2 पार्ट आहेत, प्रोटीन पार्ट, नॉन प्रोटीन पार्ट. कुठले कुठले, प्रोटीन पार्ट, नॉन प्रोटीन पार्ट. प्रोटीन पार्टला काय म्हणायचं, अपो एन्झाईम, आणि नॉन प्रोटीन पार्टला कोफॅक्टर. कळलं का नाही कळलं. हां, एन्झाईम, जे एन्झाईम हा प्रोटीन पार्ट आहे. काही एन्झाईममध्ये काय असतं, प्रोटीन पार्ट पण असतो, नॉन प्रोटीन पार्ट पण असतो. मग जर प्रोटीन पार्टला काय म्हणू आपण, ॲपो एन्झाईम, आणि नॉन प्रोटीन पार्टला कोफॅक्टर. एवढाच मुद्दा आहे. हां, सो ॲपो एन्झाईम म्हणजे काय, प्रोटीन पोर्शन ऑफ द एन्झाईम. सो बघा हे ॲपो एन्झाईम म्हणजे ओरिजिनल एन्झाईम, आणि त्यासोबत थोडासा काय ॲड केला आपण, कोफॅक्टर. हे काय झालं, होलो एन्झाईम. होलो एन्झाईम म्हणजे ॲपो एन्झाईम प्लस कोफॅक्टर. ॲपो एन्झाईम म्हणजे प्रोटीन पार्ट आणि कोफॅक्टर म्हणजे नॉन प्रोटीन पार्ट. दोघं एकत्र आले का होलो म्हणजे होल एन्झाईम, मोठं एक एन्झाईम तयार झालं, असं असतं. सो कोफॅक्टर प्लस ॲपो एन्झाईम इज इक्वल टू होल एन्झाईम. याचा अर्थ काय बघा, ह्या कुलपाची चावी आहे कोफॅक्टर. म्हणजे काय, एन्झाईमला जर ॲक्टिव्ह व्हायचं असेल तर एन्झाईम सोबत कोण पाहिजे, कोफॅक्टर प्लस ॲपो एन्झाईम. कसं असतं ते, कधी ॲक्टिव्ह होतं, मग कोफॅक्टर त्यासोबत बाइंड झाला का ते काय होतं, ॲक्टिव्ह होतं. सिंपल. वेन द कोफॅक्टर इज रिमूव्ड फ्रॉम द एन्झाईम इट्स कॅटलायटिक ॲक्टिव्हिटी लॉस्ट. बरोबर, 2 दिल 1 जान. हो, बऱ्यापैकी एन्झाईमला कोफॅक्टर लागतात. कोफॅक्टर आपण कुठे लिहितो बघा, ॲरोच्या वर लिहितो बघा, K+, Mg++. ऐकले का तुम्ही, ते असतात कोफॅक्टर्स. काय असतात, चला बघूया. कोफॅक्टरचे एक्झाम्पल आहेत बघा इथं. कोफॅक्टर आपल्याकडे किती आहेत, टोटल 3 आहेत. कुठले कुठले, प्रोस्थॅटिक ग्रुप, को एन्झाईम अँड मेटल आयन्स. कुठले कुठले, प्रोस्थॅटिक ग्रुप, को एन्झाईम्स आणि मेटल आयन्स. चला 1 बाय 1 बघूया. पहिलं प्रोस्थॅटिक ग्रुप. प्रोस्थॅटिक ग्रुप हा शब्द तुम्ही कुठं वाचलाय रे ह्याच्या आधी, प्रोटीन सोबत नॉन प्रोटीन पार्टला काय म्हणलो होतं आपण, कंपाऊंड प्रोटीन. मध्ये कंपाऊंड प्रोटीन शिकलो का आपण, सिंपल प्रोटीन, कंपाऊंड प्रोटीन. का नाहीच तुम्हाला सिलेबसला, टाइप्स नाहीत का तुम्हाला, बुकमध्ये वाचताना नाही सापडले. बरं ठीक आहे. हां, इन, हां हिम ग्रुप. हिमोग्लोबिन काय, हिम ग्रुप आणि प्रोटीन, बरोबर का. ग्लोबिन, हिमोग्लोबिनमध्ये हिम काय आहे, नॉन प्रोटीन पार्ट म्हणजे फेरस, आणि ग्लोबिन काय, प्रोटीन, बरोबर का. असं दोघं असतात.
ठीक आहे, असू दे, सगळं सांगतो तुम्हाला पुढं. इथं बघा, इथं आता हा हिमोग्लोबिन, ह्याच्यामध्ये कोण आहे? फेरस. फेरस काय झाला? प्रोस्थॅटिक ग्रुप झाला. कोएन्झाइम आणि मेटल आयन्स बघूया. चला, पहिला कोफॅक्टर. ह्या 2 लाईन खूप महत्त्वाच्या. ज्यावेळेस कोफॅक्टर टाईटली बाउंड असतो टू अपोएन्झाइम, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? प्रोस्थॅटिक ग्रुप. काय म्हणायचं? म्हणजे प्रोस्थॅटिक ग्रुप विथ एन्झाइम कसं रिलेशन असतं? प्रोस्थॅटिक ग्रुप हा एन्झाइम सोबत मोस्टली बघा, प्रोस्थॅटिक ग्रुप मोस्टली काय असतात? ऑर्गॅनिक असतात. काय असतात? ऑर्गॅनिक. दुसरा, ते काय असतात? टाईटली बाउंड टू द अपोएन्झाइम्स. टाईटली बाउंड म्हणलं का कोण? प्रोस्थॅटिक ग्रुप. टाईटली बाउंड म्हणलं का? ऑर्गॅनिक का इनऑर्गॅनिक? ऑर्गॅनिक. तुम्हाला आता PYQ काढल्यावर कळेल, ह्याच्यावर क्वेश्चन आहेत सगळे. जस्ट वेट अँड वॉच. थोड्या वेळात घेणं चालू करूया आपण. ओके. प्रोस्थॅटिक ग्रुप म्हणलं का 2 गोष्टी लक्षात ठेवा, टाईटली आणि ऑर्गॅनिक. टाईटली बाउंड, ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक कोण? व्हेरी गुड. हे कशाचं एक्झाम्पल आहे? कोफॅक्टर. कशाचं? फॉर एक्झाम्पल, हिम इन पेरॉक्सिडेज अँड कॅटालेज, द कॅटालाइज ब्रेकडाऊन ऑफ H2O2 टू वॉटर अँड O2. 2 एन्झाइम आहेत बघायचं. हिम हा कोण झाला? प्रोस्थॅटिक ग्रुप झाला. कोणामधला? पेरॉक्सिडेज आणि कॅटालेज मधला. हिम काय झाला? प्रोस्थॅटिक ग्रुप. का बाहेर बघताय? कोण आले बाहेर? श्रावणी, कोण आले? हा, बोलायचं का त्यांना? तुम्ही बाहेर बघताय म्हणलं, महत्त्वाचं सांगतोय मी. तर हिम हा प्रोस्थॅटिक ग्रुप झाला. कोणासोबतचा? पेरॉक्सिडेज आणि कॅटालेज. हो, दोघांमध्ये असतो. हे पेरॉक्सिडेज काय करते? हा H2O2 म्हणजे कोण आहे? पेरॉक्झिसोम आहे. त्याचं ब्रेकडाऊन झालं, काय तयार झालं? वॉटर अँड O2. हा हिम ग्रुप आहे, मध्ये असतो बघा, हे का? पुढं कोण आहे? कोएन्झाइम. हे पण कसे आहेत? ऑर्गॅनिक. पण बाइंडिंग कसं आहे? ट्रान्झिएंट. मग आज कसं होतं? ह्याचं कसं आहे? ट्रान्झिएंट बाइंडिंग आहे. कसं आहे? ट्रान्झिएंट बाइंडिंग टू अपोएन्झाइम. ऑर्गॅनिक ट्रान्झिएंट म्हणलं का? कोएन्झाइम. ऑर्गॅनिक टाईटली बॉन्ड म्हणलं का? एक्झाम्पल हिम. ह्याचं एक्झाम्पल काय आहे बघा? मेनी कोएन्झाइम्स कंटेन विटॅमिन्स. म्हणजे मोस्टली कोएन्झाइम्स काय आहेत? ह्या 3 स्टेटमेंट आहे तसे येणार तुम्हाला. आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट. सो मेनी कोएन्झाइम्स कंटेन vitamins. फॉर एक्झाम्पल NAD आणि NADP कंटेन नियासिन नावाचं विटॅमिन असतं त्यांच्यामध्ये. NAD आणि NADP ह्या सगळ्यांमध्ये N स्टँड फॉर नियासिन. N स्टँड फॉर नियासिन. Which of the following cofactors are vitamins? Coenzymes. Organic and tightly bound. NAD and NADP contain which apoenzyme? Sorry, coenzyme. Niacin. पुढचं आहे मेटल आयन्स. आता हे तुम्हाला माहितच आहे. मेटल आयन्स म्हणजे जे Mg++, झिंक++ आपण दाखवतो, ॲरोच्या वर लिहितो का नाही, Mg++, ते कोण असतात? सगळे मेटल आयन्स. दे फॉर्म कोऑर्डिनेशन बॉन्ड्स with side chain at active site and one or more coordination bonds with substrate. Example, zinc is a cofactor of carboxypeptides. हे मेटल आयन्स कोणासोबत राहतात? सबस्ट्रेट सोबत पण आणि एन्झाईम सोबत पण. सो दे फॉर्म कुठला बॉन्ड बनवतात? ते कोऑर्डिनेशन बॉन्ड. कोणासोबत? साइड चेन्स ॲट ॲक्टिव्ह साईट अँड वन ऑर मोर कोऑर्डिनेशन बॉन्ड्स विथ सबस्ट्रेट सोबत पण. आता साईड चेन म्हणजे काय? तुम्ही बघितलंय ना. आता समजा आपण एक कंपाऊंड काढला. आता आपण अमायनो ॲसिड्स घेऊया. काय घेऊया? अमायनो ॲसिड्स कसं असतं? मध्ये कार्बन असतो, वर H, COOH, NH2, खाली R. मग R ही काय झाली? साईड चेन झाली. अमायनो ॲसिड काय झाला? सॉरी, अमायनो ग्रुप काय झाला? साईड चेन झाला. ॲसिडिक ग्रुप काय झाला साईडचा?
साईड चेन झाला. त्यासोबत कोण काय बनवते हे कोऑर्डिनेशन बॉन्ड. आणि वन ऑर मोर कोऑर्डिनेशन बॉन्ड कोणासोबत सबस्ट्रेट सोबत. कोण आहे झिंक इज अ कोफॅक्टर ऑफ कार्बॉक्सी पेप्टिडेट. कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणलं का मेटल आयन्स. कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणलं का ट्रान्झिएंट बॉन्ड म्हणलं का टाईटली बॉन्ड म्हणलं का. दॅट्स इट. हे लक्षात ठेवा फक्त. काही अवघड नाही. संपलं काय. ओके ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन डिस्कस करूया. चालते. ओके.